आपल्या मनात भेदभावी आहे का? बोलत चला. नाही कुणाची म्हणायची टापच नाही. प्रत्येकाच्याच मनात भेदभावी. आता अर्थात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळा वेगळा भेदभाव असेल, पण असं कोणतं नाना क्षेत्रच नाही की त्या क्षेत्रात भेदभाव नाही. मी कोणतंच म्हणलोय म्हणजे तुम्ही कोणतं बी घ्या, त्यात भेदभाव. काय सांगू आता, काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीव थोडा. सहज बोलणे सहज बोलणे हितोपदेश करोनी सायास शिकविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती. तैसे मज येथे संभाळिती. काय द्यावे त्यासे व्हावे उतराई. ठेवितो हा पाये जीव थोडा. विठाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग प्रथम नमन दुसरे चरण संताचिया.
त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारों आता कायमा जीवानी मानेल संतासी रंजो चित्तासी आपुलिया सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक झालो सेवे लागे सेवक सेवे लागे हे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागे सेवक झालो लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा अभेरो यावर न करावा अभेरो सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा विढला विढला आता संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्रातील थोर साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वभूषण विश्वसंत जगतवंदी जगद्गुरु तुकोबराया यांचा सर्वांच्या परिचयाचा पाठातील 4 चरणाचा अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया कृतज्ञता व्यक्त करतात विठला विठला संतांनी केलेले उपकार आणि त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी अर्थात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून संतांच्या संबंधाने जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता महाराज अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात कीर्तन रूपी सेवा सुरुवात करण्यापूर्वी अल्पचा परिहार देणं गरजेचं आहे तो असा आजचे हे असणारं 1 दिवसीय कीर्तन कशाच्या निमित्तानं आहे आपणा सर्वांना श्रुत आहे आपल्या राहू आणि परिसरातील आदर्शवत असणारा जगताप परिवार आणि या जगताप परिवारातील असणारं आदर्शवत व्यक्तिमत्व बसा अण्णा नाही नाही कैलासवासी बबनराव भाऊसाहेब जगताप उर्फ अण्णा अण्णांचे असणारं प्रथम पुण्यस्मरण प्रथम वर्ष श्राद्ध
आणि या प्रथम पुण्यस्मरणाच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं जगताप परिवाराच्या वतीनं एका वडिलांनी केलेले उपकार आणि या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आजचा अत्यंत महत्त्वाचा असणारा दिवस. कथा या परिवारावरती अण्णांनी जे उपकार केले त्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस. मला वाटतं या दिवसाला आपण कृतज्ञता सोहळा असं म्हणूया. विठाला विठाला. कारण आजचा दिवस हा जगताप परिवाराच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस आहे. ज्या वडिलांनी आयुष्यभर काबाड कष्ट करून हे सगळं वैभव ज्यांच्यासाठी कमवलं, ज्यांच्यासाठी हे सगळं वैभव उभं केलं, खरं तर ज्यांना हे वैभव मिळालंय त्यांचं हे कर्तव्य आहे. ज्यांच्याकडून मिळालंय खरं तर त्यांची तर कृतज्ञता व्यक्त करायची. या भावनेनं हिंदू धर्म संस्कृतीमध्ये ज्या विधीला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं ते असणारा श्राद्ध विधी अत्यंत महत्त्वाचा असणारा विधी आहे. खरं तर आज संपूर्ण दिवसभराचा कार्यक्रम अण्णांच्या संबंधानं आहे. त्याच्यामध्ये ब्रह्मवृंदांच्या माध्यमातून विधी असेल, त्याच्यानंतर आता ज्ञानदान, आणि ज्ञानदान झाल्याच्या नंतर अर्थात मी म्हणलं ध्यानात आहे का नाही अर्थात अन्नदान, असा एकूण दिवसभराचा कार्यक्रम. खरं तर आजच्या दिवशी जे जे काही पुण्यकर्म घडेल ते सर्व मिळणारं पुण्य हे गेलेल्या व्यक्तीला मिळत असतं. याच संबंधानं आजचा हा संपूर्ण दिवसभर पुण्य कमवण्याचाच कार्यक्रम अण्णांच्या संबंधानं आज मिळणारं पुण्य हे कैलासवासी अण्णांना मिळणार आहे. आणि म्हणून एक कृतज्ञता या भावनेनं अत्यंत भव्य दिव्य अशा स्वरूपाचं हे जगताप परिवारानं केलेलं आयोजन नियोजन अत्यंत सुंदर नियोजन आहे. खरं तर अण्णांच्या पाठीमागं अण्णांचा फार मोठा परिवार आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आपल्या राहू गावामधले सामाजिक कार्यकर्ते, खरं तर सर्व क्षेत्रामध्ये, मग सामाजिक कार्य असेल, राजकीय कार्य असेल, अर्थात आपला पालखी सोहळा असेल, या सगळ्या बाबतीमध्ये एक अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व आदरणीय दिलीपदादा जगताप, त्यांचे असणारे बंधू आदरणीय राजेंद्रजी जगताप, त्यांचे असणारे बंधू आदरणीय विजयराव जगताप, आणि त्यांची असणारी एक भगिनी, त्याच्यामध्ये बाह्या नाव कुठं गेलं, विमल तात्यासाहेब फराटे. खरं तर विमलता एवढं नाव मलाही माहिती होतं, पण चुकाय नको पुढचं. हे महत्त्वाचं आहे, कारण लाईव्ह चाललंय ना आपलं. ते लय महत्त्वाचं आहे. हे लाईव्हचा एवढाच घोटाळा आहे. लाईव्ह नसलं की कीर्तन करायला जरा मोकळं असतं, बरोबर ना. आणि लाईव्ह चाललंय म्हणजे जरा तुमच्याच भाषेत सांगायचं झालं तर इथं समाजात बापू बोलताना जसं आपण बांधून असतो ना, आणि मोकळ्या गप्पा हाणताना तुम्हालाही माहिती मोकळं तिकडं बोलायचं म्हणलं की काहीही, तसं लाईव्ह नसलं की काहीही नाही, हे बी ध्यानात राहू द्या. काही म्हणजे गाणी म्हणताना उद्या आराध्याची ते नाही चालत इथं. महाराज ऐका, खरं तर कृतज्ञता या भावनेनं अण्णांच्या पाठीमागचा असणारा परिवार, या परिवारानं आज अण्णांचं प्रथम वर्ष श्राद्ध, प्रथम पुण्यस्मरण साजरं करतात. अण्णांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर एक करारी बारा असणारं व्यक्तिमत्व. अण्णांच्या जीवनामध्ये संसार, प्रपंच हे सगळं उभं केलं, आणि हे सगळं उभं करत असताना शेवटी जीवनामध्ये पारमार्थी झाला पाहिजे या भावनेतून मला वाटतं आदरणीय अण्णांनी आपल्या शंभू महादेव पालखी सोहळ्यामध्ये 1-2 वाऱ्याही केल्या. तुम्ही म्हणतात तुम्हाला कसं काय माहिती, मी वारी चलतोय म्हणून माहिती. म्हणजे हे सांगेव नाही कुणी, साक्षीदारच मी. महाराज अण्णांच्या जीवनामध्ये अण्णांनी वाऱ्याही केल्या. आणि मला वाटतं वारीच्या संबंधानं बोलायचं झालं तर ज्याच्या जीवनामध्ये वारी घडली, जो पंढरीचा वारकरी आहे, त्याला आपण वेगळा मोक्ष मिळावा हे म्हणण्याची गरज. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी
अधिकारी मोक्षाची. महाराज अण्णांना वेगळं मोक्ष मिळावं म्हणून सांगायची गरज नाही, मोक्ष मिळालेलाच आहे. खरं तर या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं निवडलेला जो अभंग आहे तो जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबराया खरं तर संतांनी केलेले उपकार हे सांगण्याचा इथं प्रयत्न करतात. खरं तर संतांनी या जीवावरती केलेले उपकार जगद्गुरु तुकोबराया अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतात. सज्जनो, उपकाराचा विचार थोडा रिटर्न राहू द्या. उपकाराचा विचार केला तर जगतामध्ये अशा बऱ्याच गोष्टी आहेत की भगवान परमात्म्याने त्या उपकार करण्याकरताच तयार केल्या. पण बऱ्याच गोष्टी जरी देवाने उपकार करण्याकरता तयार केल्या असल्या तरी सर्वच गोष्टीचे साधू संतांनी उपकार मानले नाहीत. खरं तर जगताचा विचार केला तशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या भगवान परमात्म्याने उपकारासाठीच तयार केल्या. रविचंद्रो घना वृक्ष नदी गावस्य सज्जना एतो परोपकाराय युगे देवेन निर्मिता. भगवान परमात्म्याने या युगाचा विचार केला आणि या युगाचा विचार करून भगवान परमात्म्याने प्रामुख्याने 7 गोष्टी ह्या उपकाराकरता तयार केल्या. उपकाराकरता 7 गोष्टी तयार केल्या. पण मला वाटतं साधू संतांनी सगळ्याच गोष्टीचे उपकार मात्र मानले नाहीत. उपकार आहेत महाराज, नाही असं नाही, पण मला वाटतं संतांची बाकीच्या गोष्टीची तुलना केली तर संतांच्या तुलनेमध्ये त्या कुठेतरी कमी पडतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराया हे संतांचे उपकार सांगतात. विठला विठला ऐका, बऱ्याच गोष्टी मी म्हणून गेलो. किती? रविचंद्रो घना 7 गोष्टी प्रामुख्याने देवानं उपकाराकरता तयार केल्या. त्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे रवी. रवी म्हणजे सूर्य. सूर्य खरं तर देवानं निर्माण केला. बरं, सूर्य हे देवाची निर्मिती आहे महाराज. मला वाटतं सूर्य उगवतो आणि मावळतो. स्वतःच्या मनानं उगवता का? सूर्य ही देवता आहे महाराज. पण जरी सूर्य देवता असली तरी सूर्य स्वतःच्या मनानं कार्य करू शकत नाही. का? देवानं त्याला निर्माण केलाय. सूर्याला उगवण्याची सत्ता सूर्याची नाही. मग तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, वेदासी बोलणे, तुझी सत्तेने 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 वेदासी बोलणे. सूर्याच चालणे तुझी सूर्याच चालणे तुझी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा देव, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा देव, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा देव, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तुझी सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी आवळे किंवा तुझी सत्ते. महाराज, सूर्य स्वतःच्या सत्तेनं स्वतःच्या बळानं चालू शकत नाही. सूर्यासी चालणे तुझी आवळे. महाराज, देवाच्या सत्तेशिवाय सूर्य चालू शकत नाही. सूर्याचे उपकार आहेत महाराज. सूर्य ड नावाचं जीवनसत्व देतो. अर्थात खरं सांगा, सूर्याचं प्रामुख्यानं उपकार काय असेल तर एवढा प्रकाश सूर्य देतो पण लाईट बिल मागत. म्हणजे आपल्याला सरकारला मागणी करायची गरज का? माफ करा महाराज. खरं तर सूर्याचे उपकार आहेत महाराज. चला पुढे. पण संतांचे उपकार जगद्गुरु तुकोबराय मानतात, सूर्याचे मानत नाही. का मानत नाही? का
सूर्य उपकारी आहे, संतही उपकारी आहे महाराज. पण संतांची आणि सूर्याची तुलना केली तर तेही असतं विहे की डाळ. सूर्याला असतंय उपकार करण्यामध्ये, सूर्याला उपकार करण्यामध्ये असते महाराज. मला वाटतं संतांना उपकार करण्यामध्ये असते नाही महाराज. म्हणून संतांचे उपकार जगद्गुरु तुकोबराय मानतात, सूर्याची मात्र मानत नाही. विडला विडला रविचंद्रो घना. चंद्र, चंद्राचे उपकार आहेत महाराज. चंद्र शीतलता देतो. आणि सर्वात महत्वाचे चंद्राचे उपकार काय असतील ना, तर ज्या धान्याची निर्मिती होती ते चंद्रामृताशिवाय धान्याची उत्पत्ती होत. बघा तुम्ही, बाजरीच्या ज्वारीच्या पेरणीच्या दिवसामध्ये आपण शेतामध्ये बाजरी ज्वारी पेरा आणि एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये माती घ्या आणि त्याच्यावरती ज्वारीचं बाजरीचं बियाणं टाका. मला वाटतं तो असणारा ज्वारीचा प्रवास आहे ना कुठपर्यंत, त्या ताटाला कंसईपर्यंत प्रवास होईल, पण त्या कंसामध्ये दाणे भरणार. हां, हे महत्त्वाचा उपकार चंद्राचा आहे. रवी चंद्रो घना. घना म्हणजे हां पाऊस, पावसाचे उपकार आहेत. आहे का आपल्यावर पावसाचे उपकार? पावसाचे तर खरे उपकार आहेत आपल्यावर. बघा पावसाचे काय उपकार आहेत ऐका. मला वाटतं पावसाचे आपल्यावरती किती उपकार आहेत हे ज्यांच्याकडे पाऊस कमी आहे त्यांना विचारा. हे आपल्याला काय काय जास्त भैया उपकार कळत नाही पावसाचे. का? पावसावर आपण अवलंबून जास्त नाही असं मी म्हणत नाही, पण जास्त म्हणतोय त्याच्यासाठी. महाराज ह्या मेघाचे उपकार आहेत, पण ऐका मेघ उपकारी आहे महाराज, पण पाऊस उपकार करत असताना, मेघ उपकार करत असताना त्याच्यामध्ये भेदभाव नाही बरं का. कशा नाही विचारित मेघ हगंदारी शेत. महाराज मेघाचा वर्षा होतो, वर्षा पाऊस पडतो, पण पाऊस पडत असताना मला वाटतं पाऊस भेदभाव करत का? भेदभाव आहे पावसात? पावसाच्या मनात आपल्यासारखा भेदभाव नाही. आपल्या मनात भेदभावी आहे का? बोलत चला. नाही कुणाची म्हणायची टापच नाही. प्रत्येकाच्याच मनात भेदभावी. आता अर्थात वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये वेगळा वेगळा भेदभाव असेल, पण असं कोणतं नाना क्षेत्रच नाही की त्या क्षेत्रात भेदभाव नाही. मी कोणतंच म्हणलोय म्हणजे तुम्ही कोणतं बी घ्या, त्यात भेदभाव. पण मला वाटतं मेघाचा विचार केला नाही विचारित. मला वाटतं मेघाचा विचार केला, जर कदाचित मेघानं पावसानं भेदभाव करायचं ठरवलंच असतं भैया, खरं सांगा गरिबाचं काय झालं असतं? ह्या श्रीमंत गड्यांनी ना, श्रीमंत गड्यांनी गरिबाच्या वाट्याला पाऊस येऊन दिला नसता, जरा जोरात म्हणा. महाराज नसता दिला. आता त्यात तुम्ही पुन्हा म्हणता श्रीमंत म्हणायचं कोणाला, ती व्याख्या मी इथं सांगत नाही, कारण ती व्याख्याचं चांगलं चिंतन आहे ते वेगळं खाजगीत बसून सांगू आपण. महाराज ऐका, काय काय गोष्टी असेल भैया त्या इथं बोलता येत नाही, बंधन पडतात थोडीशी. ऐका महाराज, रवी चंद्रो घना. वृक्ष नदी गावस्य सज्जना. वृक्षाचे आपल्यावरती, या झाडाचे आपल्यावरती उपकार आहेत महाराज. किती उपकार आहेत? पत्रम पुष्पम छाया फळ काष्ट देतसे समूळ. वृक्ष सर्वांगे सपळ केवळ सर्वांशी उपकारी. महाराज वृक्ष एवढा उपकारी आहे. किती उपकारी आहे ऐका. मला वाटतं आपल्याला सगळ्यांना आता ऑक्सिजन मिळतोय. वृक्ष काय करतो? ऑक्सिजन ध्यानात आणा. वृक्ष ऑक्सिजन घेत नाही, मग वृक्ष ऑक्सिजन आपल्याला देतो. महाराज वृक्षाचे बरेच उपकार आहेत महाराज. मी तर म्हणेल वृक्षाचे एवढे उपकार आहेत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्यावरती वृक्षाचे सगळ्यात जास्त वृक्षाचे उपकार. बघा जन्माला आलं लहान मुलगा आल्याच्या नंतर सगळ्यात पहिला वृक्षाचा उपकार त्या लहान मुलावरती कोणता? मुलगा लहान झोपत नसेल तर त्याला तुम्हाला बरंच माहिती राव.
हा तुम्ही म्हणता ना आम्ही काय ब्रह्मचारी आहेत का? महाराज ऐका, त्याला पाळण्यामध्ये लहान मुलाला घातलं जातं. कशाचा असतो? हा, लाकडात असतो. तिथून सुरुवात होती. आपल्यावर लाकडाचे उपकार आहेत. तिथून जे उपकार चालू होतात तो कुठपर्यंत? आपण लाकडा जाईपर्यंत. हा, शेवटपर्यंत उपकार. महाराज ऐका, वृक्ष एवढा उपकारी आहे. जो वृक्षावरती एखादा उपकार करेल त्याच्यावरती वृक्ष उपकार करतो. आणि एखादा वृक्ष उपकार करणारा असेलच तापा वृक्ष त्याच्यावर सुद्धा उपकार करतो. हा वृक्ष आहे बरं का. म्हणजे एखादा वृक्ष जो लावला, ज्यानं वृक्ष लावलाय, वृक्ष त्यालाही फळ देतो. आणि जो वृक्षाला तोडाय गेला, जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा विठाला 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 विठाला. काय झालंय खरं सांगू का महाराज, हा छंद म्हणायची मला आता सवयच लागली. का सवय लागली ऐका, त्या निमित्तानं का होईना पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये क्रांती करणारे महादेवजी महाराज जगताप यांचं स्मरण होईल. महाराज, आणि एक वाक्य जरा लाईव्ह चालय म्हणून बोलून जातो. महाराज ज्यांचा माल आपण घेतोय कमीत कमी त्यांचं नाव घेत चला. हे महाराज मंडळीसाठी, म्हणजे आपण ज्यांचं, मला वाटतं आम्ही कीर्तनकार, आम्ही आजही, आम्हाला जर कोणी विचारलं महाराज तुम्ही कीर्तनकार कुणामुळे झाला, तर आमच्या समोर एक 2-3 नावं येतात. त्यातलं पहिलं नाव असतं गुरुवर्य दिगंबरजी महाराज जाधव आणि दुसरं नाव असतं शंखनाथजी महाराज. हे का सांगतो मी ऐका, जरा ज्यांच्याकडून आपण घेतोय ना त्यांना विसरायचं नाही महाराज. मागं वळून बघायचे का, आणि जो मागं वळून बघतो त्याचंच बरं चालतं हे बी ध्यानात राहू द्या. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे. काय असतं बघा, एखादा झोपडीतून पुढं बंगल्यात गेला ना, तो झोपडीवाल्याला जरा पण त्याच्या टकुऱ्यात राहिलं पाहिजे. आपण बी झोपडीत होतो भाऊ. जो खंडावया घाव घाली का लावणी जयानं केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. महाराज, जो या वृक्षाची लागण करतो वृक्ष त्यालाही सावली देतो. आणि जो बाप्पू एखाद्या व्यक्तीनं कुऱ्हाड घेतली आणि उन्हाळ्याच्या दिवसात भर दुपारी तो झाड तोडाय गेला. झाड तोडाय गेल्याच्या नंतर त्यांनी तिथं गेला आणि कुऱ्हाडीचा ठोका टाकणार, नाही टाकला अजून, थांबा. महाराज, तेवढ्यात त्याच्या लक्षात आलं, अरे ऊन आहे दुपारी, आपल्याला उन्हाची 4-5 वाजेपर्यंत गरज आहे. मग त्यानं काय केलं, वृक्षावरती ठोका टाकायचं सोडून दिलं आणि गडीवर थांबला. वृक्षाने विचार केला का हे आपल्याला नष्ट करायला आले, कशाला ह्याला सावली द्यायची. नाही महाराज, वृक्ष असा आहे जो लावतो त्यालाही सावली, मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल, जो तोडतो त्यालाही सावली. याच्याही पुढे सांगू का, घाणेरडी खतं खातो पण फळं मात्र वृक्षाला जी आपण खतं घालतो, खतं चांगली असतात का, घाणेरडीच असतात ना. घाणेरडी खतं खाणारा वृक्ष पण फळं मात्र गोड देतो. कोण? मी वृक्षाबद्दल बोलतोय, आपल्याबद्दल नाही. आपलं त्याच्या उलटंय, न सांगितलेलं बरं. महाराज, वृक्ष हा किती उपकारी आहे का. काय काय वेळेस आहे ना, ह्या वृक्षाची किंमत लोकांना कळत नाही. महाराज, काय झालं, एका आजीला आंबे खाण्याची इच्छा झाली म्हणून आंब्याच्या झाडाकडे आजी निघाली. पण योगायोग असा, त्याच आंब्याच्या झाडाखाली राजा विश्रांती करायला गेला होता. विश्रांती करायला गेलेला राजा विश्रांती करतोय, आजीलाही माहित नाही. महाराज, त्या आजीनं आंबे पाडण्यासाठी दगड मारला. आंबे पाडण्यासाठी दगड मारलेला दगड तो आंब्याला लागला नाही, तो चुकून गेला आणि राजाच्या डोक्याला लागला. राजाच्या डोक्याला लागल्याच्या नंतर महाराज, सेवक मंडळी जागे झाले. पाहता तो राजाचं डोकं फुटलंय. महाराज पाहिलं, सेवक मंडळी जागे झाली, कुणी मारला दगड. आजीला पुढे बोलून आणलं. राजा म्हणले, आजीला उद्या दरबारात बोलवा. या आजीनं काय केलंय, डोकं फोडलंय, राजाचं डोकं फोडलंय. आजीला दरबारात बोलवा उद्या. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. आजीला दरबारात बोलवलं. महाराज दरबारात बोलवलं आणि राजाने समोरच्या बसलेल्या व्यक्तीला विचारलं, बोला, या आजीनं माझं डोकं फोडलंय, मग हिला काय शासन करायचंय तुम्ही सांगा. मी तुम्हाला विचारतो, आजीने राजाचं डोकं फोडलंय, शासन आजीला काय करावं. बाह्या राजाचं डोकं फुटलंय. राव, कुणाचं? राजाचं. मग राजाचं डोकं फुटलंय म्हणलं, खरं सांगा आजीला शासन काय झालं पाहिजे. बोला.
का डोकं बंद पडलंय तुमचं? ऐका, महाराज एक जणांना उठून राजाला सांगितलं, राजे मी सांगतो काय, या आजीला 6 महिने कैद करा आणि 5,000 रुपये दंड ठोठवा म्हणे. बाकीच्यांना विचारलं कसं काय, अण्णा जमन नाही. तुम्ही म्हणता तू पुढं काय बोलतो तुझा धडाच नाही. त्याच्यामुळे न बोललेलं बरं, अनुभव आहे तुम्हाला. महाराज ऐका, बाकीच्यांनी सांगितलं ठोठवा दंड आजीला, 6 महिने कैद 5,000 रुपये दंड. राजाने सांगितलं तुम्हाला काय आकली बी हेजे बीजे काय, काय झालं, आजीला दंड नाही ठोठवायचा. मग ऐका, त्या आजीला 5,000 रुपये द्यायचे, साडी चुळी करून पाठवा. का मी काय वृक्षापेक्षा हलका का? ज्या आजीनं वृक्षाला दगड मारला तो वृक्ष जर आजीला घोड आंबे देत असेल तर मी राजा आहे. आजीनं जर मला दगड मारला तर मी आजी कारवाई नाही करायची, आजीला मी बक्षीस देतो, याला म्हणा राजा. राजाला वृक्षाची किंमत. मला सांगायचा भाग एवढाची महाराज, वृक्षाचे उपकार आहेत महाराज. हे कधी कधी आपल्या ध्यानात येत नाही, नशीब त्या राजाच्या ध्यानात आलं, आजच्या राजांच्या नाही येत. विठला विठला रवी चंद्रो घना वृक्ष नदी गावश्य सज्जना. नदीचे उपकार आहेत महाराज. नदी सुद्धा फार मोठी उपकारी आहे महाराज. मी तो आपले सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण भैया आपला विचार केला ना, आपल्या सगळ्यात जास्त नदीचे उपकार आपलं, कारण आपला पट्टा जो आहे ना बागायती पट्टा, हा टोटल भीमा नदीकडं, भीमा मुळा मुठा या दोन्ही नदीच्या कडेवरती ज्यांना नदीचं पाणीच मिळत नाही त्यांना विचारा नदीचे काय उपकार आहेत. बरोबर ना, करावाले आहेत समोर. महाराज नदीचे उपकार आहेत. चला पुढे, गायचे उपकार आहेत. गाय फार उपकार आहे बरं का. मी तर म्हणतो आपण हिंदू आहोत ना, प्रत्येक हिंदूच्या दारामध्ये गाय असलीच पाहिजे. हिंदू म्हणून आपण घेतो ना महाराज, पवित्र मानलं हिंदू धर्मामध्ये गायला. महाराज हिंदू धर्मामध्ये गाय एवढी पवित्र या, आपण हिंदू म्हणून घेतो ना, प्रत्येकाच्या दारात गाय आणि अगोदर सांगणाराची असली पाहिजे. नाही तर कधी कधी प्रॉब्लेम आप्पा महाराज असा आहे, सांगणारा निसता इथं दाबून दडपून बापू सांगतो, गाय असलीच पाहिजे, तू सांभाळतो का सांग. महाराज आपल्याकडे प्रत्येकाकडे गाय का गाय असली पाहिजे का, पवित्र होण्यासाठी. विटाळ झाला, पवित्र होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आपण कुठं जातो, गायीला स्पर्श करतो. ऐका, गायीचं दूध, गोमूत्र, शेण, पाहेपा दूध पवित्र आणि गोड, पासी तोचे चिया पदरा आड, परिते आभरुनी गोचीड, अशुद्ध काय सेविती. विठला 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 विठला. ऐका महाराज, गाय पवित्र आहे, शेण पवित्र आहे, दूध पवित्र आहे, गोमूत्र पवित्र आहे. एकूणच काय तर गायची आपण पूजा केली पाहिजे गड्या. गायचे आपल्यावरती उपकार आहेत. रविचंद्रो घना वृक्ष नदी गावस्य सज्जना. आणि शेवटी सांगितले सज्जन. सज्जन म्हणजे संत. या संतांचे सुद्धा आपल्यावरती उपकार आहेत. पण ऐका, एकूण गोष्टी मी बऱ्याच सांगितल्या. आता रविचंद्रो घना वृक्ष नदी गावस्य इथपर्यंत घ्या, यांचे उपकार आहेत. पण संतांनी मात्र, जगद्गुरु तुकोबराने मात्र या संतांचेच उपकार मानलेत. याचं कारण एक गड्या, इतर गोष्टी उपकार करत नाही असं नाही, उपकार करतात महाराज, पण या संतांच्या तुलनेमध्ये त्या कमी पडतात. म्हणून तर संतांचे उपकार जगद्गुरु तुकोबराय सांगतात. विठाला विठाला. उपकाराचा विचार केला तर उपकारामध्ये 4 कुटे सांगितलेत बघा. 4 वर्ग पडतात समाजामध्ये, आपल्याला पाहायला मिळतात भैया. समाजामध्ये असे वर्ग आहेत महाराज. एखाद्यानं आपल्यावरती उपकार केला तर उपकार करणारा ते उपकार करणारा हा एक वर्ग आहे. अपकार करणाऱ्यावरती अपकार करणारा हा एक वर्ग आहे. अपकार करणाऱ्यावरती उपकार करणारा हा एक वर्ग आहे. आणि उपकार करणाऱ्यावरतीच अपकार करणारा हा एक वर्ग आहे. विठला विठला. मला वाटतं पहिल्या वर्गाचा विचार करा. एखाद्याने आपल्यावरती अपकार केलं, अपकार करणाऱ्यावरती, खरं तर अपकार करणारा समाज हा एक वर्ग आहे. आणि मी म्हणतो हा बरा आहे रा. एखाद्याने आपल्यावरती अपकार केलं, आपण काय संत नाही त्याच्या उपकार करायला. काही वेळेस कधी कधी महाराज लोक म्हणतात त्यांनी मस्त माझ्या अपकार केला, पण तरी मी त्याच्यावरती महाराज अपकार करणाऱ्यावरती उपकार करणारा फक्त संतच. तोंडाने आपण मी बी म्हणू शकतो,
एखाद्याने माझ्यावर अपकार केला मग तरी मी त्याच्या उपकार केला गप्पा नको हाणू. महाराज हे बोलणं सोपं आहे महाराज. एखाद्याने अपकार केला, अपकार करणाऱ्यावरती अपकार करणार जशाच तसं. सहस्रार्जुन उन्मत्त झाला आणि सहस्रार्जुन उन्मत्त होऊन जमदग्नी ऋषीची कामधेनूच घेऊन गेला. जमदग्नी ऋषींची. पुढं याच जमदग्नी ऋषींचा मुलगा कोण बोलत चला, परशुराम. परशुरामाला बातमी समजली, आपल्या वडिलांना त्रास दिलाय. कोणी? सहस्रार्जुनानं. काय करावा महाराज? या असणाऱ्या परशुरामानं, परशुराम म्हणजेच भगवान परमात्म्याचे अनेक अवतार झाले ना, त्याच्यातला एक अवतार. या परशुरामानं पुन्हा त्या असणाऱ्या सहस्र अर्जुनाचा वध केला. जशाच तसं ज्यानं अपकार केला त्याच्यावरती अपकार करणारा हा एक वर्ग आहे. एखाद्यानं आपल्यावरती उपकार केले, उपकाराची जाणीव ठेवायची आणि उपकार करण्यावरती पुन्हा उपकारच करायची, समाजामध्ये हा एक वर्ग आहे. मला वाटतं हेही चांगलं आहे महाराज. एखाद्याने आपल्यावरती उपकार केले, आपण काय करायचं? त्याची परतफेड. उपकार करणाऱ्याची परतफेड कशाने करायची? उपकारानंच करायची. एखाद्याने आपल्याला कीर्तनाची तारीख दिली, हे तुमच्यासाठी म्हणतोय मी. ध्यानात लगेच येतं. हे असलीच उदाहरणं द्यावं लागतात तेव्हा मेळ बसतोय. तुमच्या पुढं सांगायची आता गरज. विठाला विठाला विठाला. ऐका, एखाद्याने आपल्यावरती उपकार केलं महाराज, तर उपकाराची जाणीव ठेवायची आणि उपकाराची जाणीव ठेवून पुन्हा त्याच्यावरती उपकार करायचं. महाराज काय झालं बघा, पांडवांच्या काळामध्ये राजसूयज्ञ झाला आणि त्या राजसूयज्ञामध्ये शुकाचार्याने अन्न खाल्लं. पण कोण होऊन? पोपट होऊन खाल्लं महाराज. शुकाचार्य कोण झाला? पोपट. आणि राजसूयज्ञ महाराज अन्नदान घडतंय. त्या अन्नदानामध्ये पोपटाला अन्न किती लागतं? पोपटाला आला असन पोपट आणि एक काय थोडंफार एक दोन शीत काय खायचंय ती पोपटानं खाल्लं. पण बघा, एका पक्ष्यानं त्या राजसूयज्ञामध्ये अन्न खाल्लं. त्या राजसूयज्ञामध्ये पांडवांचा त्या पोपटावरती झालेला उपकार आहे. त्या पक्षानं सुद्धा जाणीव ठेवली. हे आताच्या पक्षातल्या नेत्यांना सांगावं लागेल. महाराज जाणीव ठेवली पाहिजे महाराज. जरा जास्त होतंय का? नाही झाला डोस जास्त तरी काय फरक नाही पडत. महाराज मला वाटतं माझा मुद्दा इथपर्यंतचाच आहे. पोपट नावाचा पक्षी महाराज राजसूयज्ञामध्ये पोपटानं अन्न खाल्लं. याचा परिणाम उपकाराची जाणीव ठेवली आणि पुढे जाऊन त्याच पांडवांचा असणारा नातू कोण म्हणजे आजाच्या काळात खाल्लं. कोणाच्या? आजाच्या. काका आजाच्या काळात खाल्लं. आणि जाणीव कुणाच्या काळात ठेवली? नातवाचे. आता आजाच्या काळात खाल्लेलं आजाच्याच काळात जाणीव राहत नाही. नातवाच्या कोण ठेवायचं? राहती का? नाही राहत महाराज. आजाच्या काळामध्ये पांडवांच्या राजसूयज्ञामध्ये खाल्लेलं अन्न याचा परिणाम नातवाच्या काळात राजा परीक्षिती अर्जुनाचा नातू, या अर्जुनाच्या नातवाला भागवत सांगून मुक्त परीक्षिती परीक्षेते तरला भूपते श्रवण परीक्षेते तरला भूपते शरण परीक्षेते तरला भूपते श्रवण परीक्षेते तरला भूपते श्रवण परीक्षेते तरला भूपते सर्वांगाचे कान सर्वांगाचे कान महाभागवत करोनी श्रवण महाभागवत करोनी श्रवण महाभागवत करोनी श्रवण महाभागवत महाभागवत करोनी श्रवण महाभागवत करोनी श्रवण
पक्षी वा धरला जाण परीक्षित श्री चुके आपण करून गिरतो व धरेला जाण परीक्षिती महाराज परीक्षितीचा उद्धार झाला. अर्थात मी या मुद्द्याशी बोलतो. एखाद्यानं आपल्यावरती उपकार केले, उपकाराची जाणीव ठेवायची, पुन्हा त्याच्यावरती उपकार करायचा, हा दुसरा वर्ग. पण पुढचे दोन लय महत्वाचे. एखाद्यानं आपल्यावरती उपकार केला तर माणसं उपकार विसरून जातात आणि पुन्हा त्याची अपकार करतात, याला कृतज्ञ म्हणा. आणि जरी एखाद्यानं आपल्यावरती अपकार केले तरी अपकार विसरून जातात आणि पुन्हा अपकार करणाऱ्यावरतीच उपकार करतात, याला कृतज्ञ म्हणा. विडाला विडाला ऐका, कृतज्ञ शब्द अत्यंत जवळचे. कृतज्ञ आणि कृतज्ञ. पण ज्ञ म्हणजे काय? एखाद्याने आपल्या उपकार केले. मला वाटतं खरं तर उपकार केलेल्या व्यक्तीवर आपण जरा किमान उपकार करणारी माणसं तरी बापू दे यांना धरली पाहिजे. पण माणसं सध्याचा काळच असा आहे, उपकार करणारी तर पहिली विसरतात. उपकार करणारी महाराज या उपकार करणारी अपकार कृतज्ञ व्यक्तीचा विचार अर्जुनानं भगवान कृष्णाला सांगितला. कुणाला? भगवान कृष्णाला. कुठं? युद्धभूमीवरती. युद्धभूमीवरती ज्यावेळेस भगवान कृष्णाने अर्जुनाचा संवाद चाललाय, काय काय झालं बघा. युद्धभूमीवरती युद्ध चालू व्हायचंय आणि युद्ध चालू होण्याच्या अगोदर या भगवान कृष्णानं अर्जुनाला सांगितलं, ए अर्जुना, काय समोर बघ, हे समोरचे सगळे योद्धे आहेत ना, यांच्याबरोबर तुला युद्ध करायचे आणि यांच्याबरोबर युद्ध करून तुला हे राज्य मिळणार आहे. महाराज समोर पाहिलं अर्जुनानं. अर्जुनाच्या समोर कोण? गुरुमंडळी. समोर पाहिलं भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. महाराज ही सगळी मंडळी पाहिली. त्याच्या पुढे जाऊन अर्जुनानं थोडं लक्ष टाकलं का, ही तर भावकी भावकी आप्तेष्ट नातेवाईक सगळ्यात पाहिली. आणि सगळ्यात पाहिल्याच्या नंतर अर्जुन भगवान परमात्माला म्हणतात, ए देवा, अरे माझ्या गुरुंना माझ्या आप्तेष्टांना मारून जर मला हे राज्य मिळणार असेल तर मला राज्य नाही मिळालं तरी चालेल, आणि यांच्याकडून घेऊन मी राज्य करायला मी काय तुम्हाला भस्मासुर वाटलं का? जेथेची कृपा लाहिजे वरू तेथेची मने मी व्यभिचारू, तरी काय भस्मासुर अर्जुन मने विठला अर्जुनानं या देवाला सांगितलं, देवा मी काय भस्मासुर आहे का? महाराज बघा, हा भस्मासुर ना, तुम्हाला दृष्टांत माहिती. भस्मासुर कृतज्ञ होता. महाराज किती कृतज्ञ होता का? ज्यानं भस्मासुरावरती उपकार केले, भस्मासुर त्याच्यावर अपकार करायला गेला. म्हणजे भस्मासुराला एक साधं काम होतं, काय नाही, चिदा भस्म घ्यायचा आणि कैलासावरती भगवान परमात्माला निघून द्यायचं. हे नित्याचं काम, दररोजचं काम. पण दररोज एकच काम करायचं म्हणलं माणसाला येतो ना कंटाळा. आपल्याला सर रोज रोज एकच काम दररोज म्हणल्यावर कंटाळा येतो का नाही? नाही येत? नाही, येतो महाराज. दररोज रोज मानून रोज रोज तेच कशाला रोज आपलं कीर्तन नाही, कीर्तनाला नाही कोणी कंटाळत. कीर्तनाला कसं कोण कंटाळणार राव? म्हणजे कीर्तन घेण्यासाठी काय चाललं इथं की कंटाळायचं कोण? विठाला विठाला ऐका महाराज, रोज तेच काम. महाराज ह्या भस्मासुरानं देवाला सांगितलं, देवा हे काम काय मला आता नको, जरा माझं खातं बदलून द्या, ह्या खात्यात काय परवडत नाही मला. हे असं भस्मासूर म्हणला. महाराज भस्मासुरानं सांगितल्यावर भगवान कैलासावरती भगवान शंकरजी म्हटले, एक काम करा, हे तुम्हाला सांभाळावं लागेल. हे खातं तुम्हाला सांभाळावं लागेल, याच्यात तुम्हाला चांगलं माहिती. दुसऱ्याला काय देणार नाही. मग एक काम करा, फार तर थोडा बदल करू. तुम्हाला जाण्या येण्याचा त्रास होत असेल तर एखादी गाडी बदला. सध्या चांगली मोठी गाडी घ्या, प्रवास जास्त दररोजचा आहे, चांगलं नाही ती. म्हणे गाडी बदला काहीतरी. ते म्हणले काय नाही, असं काय जमणार नाही. मग म्हणे असं काहीतरी करा, मी गेलं ना की तिथं लगेच मला ती भस्म मिळालं पाहिजे. काय होतंय म्हणले, पूर्वीच्या काळात बरं होतं, जरा
5-6 वर्षापूर्वी कोरोना होता, त्या काळात म्हणे भस्म नाही काय वाटत नव्हतं. म्हणे का गावात फिरायची गरज नव्हती, दवाखान्याच्या कडला फिरलं तरी काम भागत होतं. हां, कडला फिरलं तरी ते डब्यात मिळायच्या आणि कोणाची उचलायचा गडी, म्हणजे ते बरं होतं जरा. आता जरा थोडंसं काय झालंय प्रॉब्लेम आहे म्हणे आणि ताजी चिता न्यायची, काय करावा म्हणे, एक काम करा, लईच तुम्हाला त्रास होत असेल तर तुमच्या हातात पावर देतो, हातात पावर देतो. काय अशी हातात पावर देतो, ज्याच्या डोक्यावर हात तो डायरेक्ट भस्म. ही पाहुणाऱ्यावर गोळा करा रे, लाकडं खांद करीन अजिबात नाही. हे बोलवायचीच नाही कोण, डायरेक्ट आपला तो बी भस्मासूर हुशार होता. त्यांनी पहिल्यांदा येणं करी घातला आपलं. लगेच महाराजा का आला. हा, म्हणजे माझ्या का घेतो म्हणजे ध्यानात येईन जरा. हे आमची पारमार्थिक लोक घाटायला सुरुवात केली महाराज. पारमार्थिक लोक घाटायला गेल्यावर जरा घोटाळा चालू झाला महाराज. शेवटी एक दिवस भस्मासूर भस्म घेऊन भगवान शंकराकडे गेले. भगवान शंकराकडे भस्म घेऊन गेले. आता भस्म देणार, समोर पाहिलं तर आज भगवान शंकराच्या शेजारी पार्वती माता आहे. मारता यांनी पार्वती माता पाहिलीच नव्हती अजून. ह्यांनी पार्वती मातेला पाहिलं आणि याच्या बुद्धीत बदल झाला. ह्यो म्हणला लागा हे तर पाहिलंच नव्हतं अजून, आणि मला इकडं तिकडं फिरण्यापेक्षा हे दररोज भस्म आणा, देवाला द्या, त्याच्यापेक्षा देवाच्या डोक्यावर हात आज. हा, देवाच्या डोक्यावर हात, देवाचाच भस्म होईल म्हणजे आपलं जाणं येणं आणि परपंचा चालू होईल. देव म्हणला ही बरं हमारीच बिल्ली आणि हमकोच मी आहो. आणि आता सध्या तसंच चाललंय बरं का. हा, ज्यांनी उपकार केले माणसं त्याच्याच अपकार करायला निघाले. महाराज भस्मासुराचा विचार मनामध्ये आला आणि मला एक वाक्य सांगून जाईल. काय काय जागा अशी येतात तिथं गेल्या माणसाची बुद्धी बदलती. भस्मासुरानं समोर पार्वतीला पाहिलं, बुद्धी बदल, याच्यात नवल नाही. मी म्हणतो कधी कधी देवाच्या बुद्धीत बदल होतो. कोणाच्या म्हणतोय? देवाच्याच म्हणतोय, देवा भावच्या नाही म्हणत. हा, देवाच्या बुद्धीत बदल होतो महाराज. काय झालं बघा, रामायणातला प्रसंग सांगितला तुमच्या लक्षात येईल. काय झालं रामायणामध्ये? प्रभू रामचंद्र, लक्ष्मणराय आणि सीतामाता हे जंगलामध्ये फिरत असताना अशा एका क्षेत्रामधून निघाले की त्या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर लक्ष्मणाच्या मनात असा विचार आला. काय? अरे म्हणे वनवास प्रभू रामचंद्राला सांगितलाय. प्रभू रामचंद्राची धर्मपत्नी सीतामाता, सीतामातेनं वनवासाला यावं, ठीक आहे, मी नक्की वनवासाला कशासाठी आलो असेल? प्रभू रामचंद्राच्या मनातला विचार चालू होतो न होतो सीतामाईच्या मनामध्ये विचार आला. वनवास तर प्रभूला सांगितलाय, प्रभूची धर्मपत्नी मी आहे, मी वनवासाला येणं साहजिक आहे महाराज. लक्ष्मणराय नक्की कशासाठी आले असतील? महाराज प्रभूच्याही मनात विचार बदलला. प्रभू म्हणले वनवास मला सांगितलाय, बरं माझी धर्मपत्नी सीतामाता, ठीक आहे सीतामातेनं यावं, लक्ष्मण काय आला असेल? आणि महाराज काही क्षेत्र बदललं आणि पुढे गेल्याच्या नंतर विचार थांबला, पण ते लक्ष्मणाच्या मनाला खटकलं. लक्ष्मणाने प्रभूचे पाय धरले. प्रभू काय चुकलं माझं? काय झालं? जरा वाईट विचार माझ्या मनामध्ये आला. काय विचार आला? वाईट मनामध्ये विचार असा आला की वनवास तुम्हाला सांगितलाय, तुमची धर्मपत्नी सीतामाता, त्यानं वनवासाला यावं, मी वनवासाला का आलो असेल? सीतामातेनं सांगितलं. प्रभू हा तर माझ्याही मनामध्ये असा विचार आला. प्रभू म्हणले तुमचं राहू द्या, हे माझ्याही मनात विचार आला. महाराज प्रभू रामचंद्राच्या बुद्धीत बदल झाला. म्हणजे काय काय आपा जागाच असेल, आता सुद्धा बदल. हा, पोरांना नाही का, तरुण पोरं फक्त चौकात कार्यक्रम असू द्या, कोणाचा पाटला आपलं नको नको नको. हा तेवढं नको, पुढं गाणी म्हणायची नाही. गाणी म्हणायची नसतात बरं का कीर्तनात. हा महाराज ऐका, महाराज त्या बुद्धीत बदल झाला. प्रभूला लक्ष्मणाने विचारलं का असा मनात तुमचा विचार का आला? प्रभू रामचंद्रानं दिलेलं उत्तर आहे का? प्रभू रामचंद्रानं सांगितलं आपल्या सगळ्यांच्याच मनात हा विचार आला ना, याचं एकमेव कारण आहे, ज्या जागेमध्ये आपण चाललो होतो ना ती जागा शापिती. महाराज काय काय जागाच अशी येतात, त्या जागेत गेलं की बुद्धी बदलती. बघा तुम्ही, आखाड महिना आहे, आखाड महिन्यात मी आखाड सांगतो, अजून पुढचं सांगायचं तरी लगेच करंट आला. 5Gची 3G. ऐका, आखाड महिना आहे, आखाड महिन्यात वारीचं मला सांगायचं नाही, सांगू तुमच्या मनातलं पुढं सांगू. ऐका, आखाड महिना आहे महाराज, वारी निघाली. खरं सांगा सरपंच, वारीला निघाल्यावर मनात काय विचार येतो? वारीला निघाल्यावर माळ घालावी, कीर्तनकार व्हावं, गायक व्हावं, भजन म्हणावं, बरोबर ना भैया? कुठं? हा, वारीला निघाल्यावर. पण वारीहून महागारी आला आणि गावच्या ग्रुपवर फक्त मेसेज पडला,
सातीची वर्गणी चालू झाली. हा बदलला बापू विचार, बदलतो का नाही? हा महाराज प्रभूचा विचार बदलला. प्रभूला विचारलं का बदलला विचार? ऐका, ज्या जागेवरून प्रभू रामचंद्र लक्ष्मणराय आणि सीतामाता चालली होती ना, ती जागा शापित होती. कशाने शापित झालते का? त्या जागेवरती दोन राज्य होती. दोन राजे होते. कोण? एक सुंद आणि दोन उपसुंद. सुंद आणि उपसुंद हे दोघं सख्खे भाऊ. महाराज सख्खे भाऊ एवढे उन्मत्त झाले का त्यांना वर होता. सख्या भावांना वर होता. जर सख्या भावाची भांडणं झाली तरच मृत्यू, नाही तर मृत्यू नाही. महाराज ती मरतच नव्हती. बरं ती उन्मत्त झाली ना, सख्खी भाव भांडण करत नव्हती. शेवटी उन्मत्त झाली. साधूचा छळ. महाराज हे जास्त वाढलं. परिणाम भगवान परमात्म्याने विचार केला, जरा हे प्रकरण हाताच्या बाहेर निघालंय, आता काहीतरी केलं पाहिजे. या सख्या भावाची भांडणं लागली पाहिजे. मग सख्या भावाची भांडणं लावण्यासाठी काय करावं? प्रभू रामचंद्रानं भगवान परमात्म्यानं एक स्त्री पाठवली. कोण? नाव तिचं नाही 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 मोहिनी येगडी. मोहिनी येगडी. मोहिनी काय यायचंय आपल्याला अजून. दृष्टांत तोच चाललाय, पण आपण दृष्टांता त्या कोणाच्या महाराज कोण नाव? हा शिर्के महाराज त्यांच्यावर दृष्टांत चाललाय. विठाला विठाला विठाला. ऐका महाराज नाव तिचं तिलोत्तमा. तिलोत्तमेला पाठवली आणि स्त्री पाठवली का भांडणं? हा 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 नियम तोच. स्त्री आली का भांडणं झाली म्हणून समजायचं. महाराज दोघा भावांनी तिलोत्तमाला पाहिलं आणि भांडणं चालली दोघांची. कशावरून? ही मला मिळावी म्हणून. भांडणाचा परिणाम युद्धात झाला आणि युद्धाचा परिणाम दोघही सख्खे भाऊ तिथं मारले गेले. ज्या ठिकाणी सुंदाने उपसुंदाचं रक्त सांडलं ती जागा त्यानं शापित झाली. त्याचा परिणाम देवाच्या बुद्धीत बदल झाला. हे कुठून इकडं आलतो आपण? हा ते ध्यानात राहू द्या, नाही तर आका घोटाळा होईल. हे भस्मासुराच्या बुद्धीत बदल झाला. इथून आलतो इकडं आपण. भस्मासुरानं समोर पाहिलं पार्वती, बदल झाला. महाराज भगवान परमात्म्यानं ओळखलं. भगवान परमात्म्यानं विष्णूला सांगितलं, भगवंता काय हे भस्मासुर तर म्हणतोय माझ्या डोक्यावर हात ठेवीन. भगवान विष्णू भगवान शंकराला म्हणले, खातं वाटप करताना कळालं नाही का? हा खातं वाटप कुणाला कोणतं मंत्रीपद द्यायचं ते आधी कळालं असतं तर आता घोटाळा झाला नसता. हे भगवान विष्णू म्हणाले शंकराला. हा महाराज नाविलाजानं भगवान विष्णूनं त्याच्यासाठी स्वतः मोहिनी झाली. कोण? आता मोहिनी आली स्वतः. आणि स्वतः मोहिनीचं रूप धारण करून जंगलामध्ये भेटले. अर्थात भेटून पुढं त्यांचा लग्न हा वेळ झाल्यामुळं जमलं. लग्न जमलं. पुढं लग्न जमल्यावर त्या मोहिनीनं सांगितलं, लग्न मी भस्मासुराला सांगितलं तुझ्या बरोबर करते, पण आमच्यात अशी प्रथा आहे काय, अगोदर जशी नवरी नाचल आपलं नृत्य करेल. शब्द नृत्य पण तुम्हाला कळण्यासाठी शब्द लगेच कळतो झटकून तुम्हाला म्हणून म्हणलं नृत्य. त्यानं सांगितलं तू जसं नाचशील तसं. महाराज मोहिनीनं कंबरे वाट ठेवून नृत्य करायला सुरुवात केलं. भस्मासुरानं कंबरेव, बरोबर मोहिनीनं खांद्यावर, भस्मासुरानं मोहिनीनं कानाला, भस्मासुरानं मोहिनीनं डोक्यावर, भस्मासुरानं डोक्यावर झाल्यावर भस्मासुरानं डोक्यावर ठेवायला. पुढे राहिलाच नाही भस्मासूर. हाताची ताकद त्याच्या ध्यानातच नव्हती. महाराज एखाद्यानं आपल्यावरती उपकार केले तर उपकाराची जाणीव ठेवायची, पण उपकारावरती जर अपकार केलं ते त्याला कृतज्ञ असं म्हणतात. पण ऐका आता शेवटचा मुद्दा, एखाद्यानं आपल्यावरती जरी अपकार केले असतील तरी अपकार विसरून जायचा आणि अपकार करणाऱ्यावरतीच उपकार करायचा. याला मात्र संत म्हणा. विडाला विडाला अशी असतं रे संत. हे संत खरं तर या ठिकाणी जे येतात ना कशासाठी? उपकारासाठी. येथे उपकारासाठी. हो
संतासाठी आले घर जा वैकुंठी. महाराज खरं तर संत महात्मे येण्याच्या पाठीमाग प्रयोजनच ते आहे. संत महात्मे येतात ते फक्त आणि फक्त जगाचं कल्याण अर्थात जगावरती उपकार करण्याकरताच येतात. ऐका, उपकार बरेच सांगितले, पण याच्यामध्ये प्रामुख्याने आपण तिघांचे उपकार मानलेच पाहिजेत. एक, देवाचे उपकार मानले पाहिजेत. दोन, आई वडिलांचे उपकार मानलेच पाहिजेत. आणि ऐका, तीन, साधू संतांचे उपकार मानलेच पाहिजे. एक तर पहिले उपकार आपल्यावरती देवाचे, देवाचे उपकार आहेत महाराज. खरं तर आपण आता मानत नाही, लोक काय काय देवालाच मानत नाही. काय काय माणसं आजही आम्हाला असे भेटतात, काय महाराज 60-70 वर्ष झाले अजून मंदिरात गेलो. हा 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 आहेत आजही काही माणसं, आजही काही माणसं महाराज अशी आहेत, ती सांगतात अजून आम्ही मंदिरात गेलोच नाही. देवाचं नाव हा हा आजही माणसं अशी आहेत. बरं, काय काय माणसं अभिमानानं सांगतात, काय अजून आम्ही देवाचं नाव घेतलं. त्याला म्हणलं भाऊ तू लय अभिमान नको करू, का तुझी आधी असली लय होती, फार तर एक समज, तू हिरण्यकश्यपूच्या कुळातला. हिरण्यकश्यपू सुद्धा घेत नव्हता. महाराज माझा मुद्दा इथपर्यंतचाच आहे. देवाचे आपल्यावरती उपकार आहेत गड्या. काय उपकार आहेत ऐका. खरं तर सुंदर भगवान परमात्म्यानं तुम्हाला हा नरदेह दिला. किती किमती आहे, किती याची किंमत करता येईल का महाराज? याची किंमत करता येणार नाही. एखादा पार्ट आपला निकामी झाला, एखादा पार्ट गेला आपला, तर त्याची दवाखान्यामध्ये गेल्याच्या नंतर लाखो रुपये किंमत होते एका पार्टाची. कशाची? कोरोनाच्या काळात आपण बघा, विचार करा किती खर्च होतोय. साधा बर भगवान परमात्म्याने एवढे उपकार केलेत आपल्यावरती देवानी, की एक मनुष्य दुसऱ्या माणसासारखा बया दिसतो का? हा, आणि एक जर कदाचित दुसऱ्यासारखा दिसला असता, नाना सगळी सारखी दिसली असती, तर लोकांना हा 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 नावं नसती. हा मग नंबर प्लेट लोकांना वापरावं लागली असती, MH12 AQ. हा हा बरोबर ना. हा, मी तर म्हणतो एक नंबर पेटेंट बऱ्याच जणांना मिळाला असता, 420. हा महाराज ऐका, भगवान परमात्मा देत असताना अत्यंत गोड दिला आपल्याला. देवाचे उपकार. चला पुढे. दोन, आई वडिलांचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहेत. देवाचे उपकार मानलेच पाहिजेत. आई वडिलांचे उपकार महाराज मानलेच पाहिजेत. का मानले पाहिजेत ऐका. हे जग आपल्याला ज्यांच्यामुळे मिळालं ना, जग दाखवण्याची ताकद या जगामध्ये आपल्याला आपण वावरतोय आज, हे जन्म आपल्याला मिळाला देह फक्त आई आणि वडिलांच्या मुळे मिळाला. त्यांचे उपकार मानले पाहिजेत महाराज. आईचे उपकार मानले पाहिजेत आणि वडिलांचे मानलेच पाहिजे महाराज. आईचे तर एवढे उपकार आहेत महाराज. 9 महिने ओझं वागवलंय आईने महाराज. ज्या आईनं 9 महिने ओझं वागवलं, कधीतरी जरा विचार करून बघा या आईचे आपल्यावरती किती उपकार असतील. पण महाराज, ज्या आईनं 9 महिने ओझं वागवलं, ज्या आईनं आपल्याला त्रास होऊ नये म्हणून अनेक गोष्टीची पथ्य पाळली, अनेक गोष्टीची पथ्य पाळली महाराज. तेच आई आपण मोठं झाल्याच्या नंतर आपण त्याच आईला जर कधी कधी विचारत असाल, आई बोल तुझ्या दुधाची किंमत काय, मला वाटतं खरं सांगा काय आईचे उपकार कळणार आहे तो यांना महाराज. आईचे उपकार तर बऱ्याच ठिकाणी सांगितलेत, पण एका वडिलांचं वर्ष श्राद्ध म्हणून सांगल, बाप मात्र उपेक्षित राहिला. आईने या जगावरती किती उपकार केलं साधू संतानं सांगावं. आईने या जगावरती किती उपकार केलं श्यामच्या पुस्तकानं सांगावं. आईनं जगामध्ये किती उपकार केले. भगवान कृष्णावरती देवकी आईचे किती उपकार आहेत आपल्याला कळतात दादा. पण त्याच असणाऱ्या भगवान कृष्णाचा जीव वाचवण्यासाठी नाका तोंडामध्ये पाणी जाईपर्यंतचा प्रवास वसुदेवाचा, एका बापाचा प्रवास, हा मात्र आपल्या लक्षात येत नाही. बाप करी ओढी लेकुराचे ओढी आपली वाळ आपुली वाळ बाप करी जोडी लेकुराचे ओढी आपुली बाप करी जोडी लेकुराची उडी आपली कुरवंडी वाळवणी, एकाएकी केला मिराशीचा धनी. महाराज बाप काय करतोय का, एक दिवस असा येतो गड्या, एका दिवसात बापाने देह ठेवला ना, अख्ख्या असणाऱ्या संपत्तीचा मालक बाप कोणाला करून जातो, मुलाला करून जातो महाराज. हे बापाचे उपकार आहेत दादा. मी तर म्हणेल बापाचे एवढे मोठे उपकार आहेत महाराज. बापाचे मिळवलेलं धन
हे पुत्रापासून कुणीच वाचू शकत नाही. ओ पित्याचे जे काय धन पित्याचे जे काय धन पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचेला पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचेला पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंशील योग भाग्य घरा एकती सर्व शक्ती चालत. महाराज जगद्गुरु तुकोबराय गोड चिंतन मांडतात. जगद्गुरु तुकोबराय सांगतात वडिलांचं या मुलांच्या वरती किती उपकार येत आहे का. वडिलांनी कमवलेलं धन पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंशील खरं ती धन हे सुद्धा पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंशील. मला वाटतं हे सगळं करण्यासाठी बाप एकच करतो गड्या आपुले कुरवंडी वाळवणी. म्हणून बापाची या जीवावरती उपकार आहे तुमच्या आमच्यावरती उपकार आहे गड्या. असेच असणारे आदरणीय अण्णांची या कुटुंबावरती फार मोठी उपकार येत आहे का. म्हणून उपकार मानायचे असेल तर देवाची माना. उपकार मानायचे असेल तर आई वडिलांचे माना नाही का. उपकार मानायचेच असतील तर कुणाचे माना. साधू संतांचे उपकार माना. संत महात्मे सुद्धा या तुमच्या आमच्यावरती उपकार करतात. तुम्ही म्हणताल महाराज संत तुमच्या आमच्यावरती उपकार करतात उपकार करतात उपकार करतात ठीक आहे पण का हो संत महात्मे तुमच्या आमच्यावरती उपकार करतात म्हणजे नक्की काय करतात. मज निरंतर जागवे मज निरंतर जागवे मज निरंतर. हे काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार. निरंतर जागवे मज निरंतर जागवे काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर मज निरंतर. काय सांगू आता संताची उपकार मज निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबराय सांगतात या जीवावरती संतांचे काय उपकार असतील ना तर सर्वात महत्वाचे उपकार आहेत काय मज निरंतर जागविती. संत महात्मे काय करतात तर संत महात्मे हे मला निरंतर आम्हाला जाग करण्याची भूमिका संतांची ऐका. आता तुम्ही म्हणताल महाराज संत जाग करतात म्हणजे आम्ही काय ना आपण झोपलोय का जागा बापू. तुम्ही म्हणताना का आल्यापासून तुझ्याकडे टुळू टुळू बघतोय आम्ही आणि तू आम्हालाच विचारतो झोपलोय का. ऐका ऐका
तुमचं आमचं जाग होणं वेगळं आणि संतांनी जाग करणं वेगळं. खरं तर तुम्ही आम्ही झोपेतून जागा होतो हा भाग वेगळा आहे, हा व्यवहार झाला. झोपेतून जागा होणं हा व्यावहारिक भाषा, पण खरं जाग करणं ही संतांचीच भूमिका आहे. संत जाग करतात म्हणजे नक्की काय करतात ऐका. आपला वेळ संपत आलाय. 2-3 प्रमाणे सांगून आपण सेवा मला सांगतानाच आदेश दिलाय. आदेश बाहेरच्या गावात सूचना असती. काय काय हा बाहेरच्या गावात सूचना असती, गावात हा नाही आदेशच पाळावा लागतो. गाव आपलं काय करायचंय आपल्याला आदेश पाळून चलत राहायचं. हा ऐका विठाला विठाला ऐका. हा मला आदेश दिलाय 12 बर 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 ऐका. महाराज 3 भूमिका मांडतो लगेच लक्षात येईल. संत जागवतात म्हणजे काय. 1 संत जीवाला जागवतात. 2 कधी कधी वेळ आली तर संत साधूलाही जागवतात. आणि 3 ऐका कधी कधी वेळ प्रसंगी संतानं देवाला सुद्धा जाग करावं. 1 संत तुम्हा आम्हाला जाग करतात. जाग करतात म्हणजे नक्की काय. ओठा जागे वारे आता स्मरण करा पंढरे नाथा भावे चरणी देवा माता सुखवी व्यथा जन्माच्या ओठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी देवा माता सुखवी व्यथा जन्माच्या जागे भारे राता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी देवा माता सुखवी व्यथा जन्माच्या ओठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. या जन्माच्या व्यथा जर आपल्याला चुकवायच्या असतील, पुन्हा जन्माला येणं मरणं जन्माला येणं मरणं महाराज, तर एक काम करा गड्या. उठा जागे व्हारी आता स्मरण करा. भगवान परमात्म्याचं स्मरण करायला भाग पाडणं याला जाग करणं म्हणा. 1 जीवाला जाग करतात. 2 कधी कधी वेळ प्रसंगी संत हे साधूला सुद्धा जाग करतात. ओठा साधू संत साधा ओठा साधू संत साधा आपुले हेत ओठा साधू संत साधा ओठा साधू संत साधा ओठा साधू संत साधा आपुला नहीं ओठा साधू संत जाईला नरदेह मग कैसा भगवंत 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 ओठा साधू संत साधा ओठा साधू संत साधा आपुले ओठा साधू संत साधा ओठा साधू संत साधा ओठा साधू संत साधा आपुला नहीं संत साधा. उठा साधू संत साधा पुले हित जाईल हा नरदेह मग कैसा भगवंत. महाराज एकदा का नरदेह गेला पुन्हा भगवान परमात्म्याची भक्ती जीवनामध्ये मिळणार नाही. म्हणून तर संत कुणाला जाग करतात. 2 साधूला जाग करतात. ऐका. 1 जीवाला जाग करतात. 2 साधूला जाग करतात. कधी कधी महाराज या संत महात्म्यांची अशी जबाबदारी या कधी कधी संतानं देवाला जाग करावं. याचा अर्थ देव सुद्धा हा महाराज देवालाही झोप लागते. काकड्याचा महिना बघा. काकड आरतीचा महिना असेल ना तर त्या काकड आरतीच्या महिन्यामध्ये देवाला झोपवण्याची सुद्धा पद्धती बरोबर ना महाराज.
अंगावरती उपारणं वगैरे टाकायचं, गुळ नैवेद्य वगैरे. हा आता सगळ्या काय काय गावात झोपीतच नाही, जागा करण्याची लय घाई. महाराज देवाला अगोदर झोपावं लागतं मग जाग. पण ऐका, कधी कधी काकड आरतीला जर वैष्णव संत साधू ही मंडळी आलेच आणि कदाचित देवाला झोप लागलेली बाप्पू असावी, देवाला जर झोप लागली आणि समोर वैष्णव आलेत ना, तर महाराज माझ्या देवाला उठवण्याची ताकद फक्त माझ्या उठाव पांडुरंग प्रभात समय पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पाये दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पाय दाटला. पांडुरंग प्रभात समय पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पाय दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पाय दाटला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, वैष्णवांचा मेळा. झाला अरुणोदय सरली, 2 पाठी तिथं झालं. अरुणोदय बी एकीन, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला तो 1 पाठी. ऐका महाराज, म्हणजे संत कधी कधी देवालाही जाग करण्याची भूमिका. अर्थातच एकीकडे संत महात्मे काय करतात, तर संतांची तुमच्यावरती सर्वात महत्वाचे आपल्या जीवावरती काय उपकार असतात, तर मज निरंतर जागविती. आणि हे संत अनेक उपकार आहेत. पण इथं जगद्गुरु तुकोबराजी आरती सांगतात ना, काय सांगू आता, काय शब्द आला की पुढे प्रश्नार्थक चिन्ह येतं. का काय सांगा उपकार, अनेक उपकार आहेत. पण इथं अनेक उपकारापैकी फक्त एक सांगितलंय, मज निरंतर जागविती. आणि असे जे असणारे संत आहेत ना, खरं तर या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा विठोबा रघुमाई. जय दोबार कुमार दोबार कुमार काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा विढाला विढाला. ऐका जगद्गुरु तुकोबराया, खरं तर अभंगाच्या माध्यमातून सरळ सरळ सांगतात संतांची या जीवावरती एवढे उपकार आहेत. या उपकारातून तो होण्याचा विचार केला आपण. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचा कितीही आपण प्रयत्न केला तरी संतांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे संतांच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही, त्याप्रमाणे आपल्या आईनं आपल्या वडिलांनी केलेले उपकार, या उपकारातून सुद्धा आपण कदापिही उत्तीर्ण होऊ शकत नाही. म्हणून जीवन जगताना मला वाटतं काय ना 1-2-3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत महाराज, त्या करा. जीवनामध्ये भगवत भक्तीत कराच, पण भगवत भक्ती करत असताना मी म्हणतो प्रपंच करा. पण हा प्रपंच करता करता किमान आपल्या आईबापांना सांभाळा. लावतोय मी, हा आईबापाला सांभाळलंच पाहिजे. नाही काय बाकीचं करता आलं आप्पा, आई वडिलांना सांभाळलं ना, बाकीचं काही करायची गरज नाही. पण कधी कधी शोकांतिका ही आहे, सांगणारे सांभाळत नाही, ही लई मोठी शोकांतिका आहे. हा, आणि मी हे आपल्याच गावात सांगतो, हे महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही म्हणजे सगळी ईडीचीच संस्था आहे, बरं ना दादा, बरोबर का? माझं लक्ष आहे तुमच्यावर. महाराज का ऐका, खरं सांगा, जर मी तुमच्या पुढे जर एवढं सांगत असेल आई बाप सांभाळा, आई बाप सांभाळा, आणि तुमच्याच कानावर जर बातमी येत असेल दादा काय हागडी संभळीत, हा खरं सांगा, तुम्ही मनातली मनात काय म्हणता? तुम्ही तरी मनात म्हणता, मागचं गडी डायरेक्ट शिवेच देतात मला माहिती. हा, कारण कधी कधी 10व्याच्या प्रवचनाला मी महागही बसून महाराज बघितले. महाग बसल्यावर लय मजा, म्हणजे अनुभव सगळीकडचा घ्यायचा, फक्त कीर्तन करायचा अनुभव नाही घ्यायचा. कीर्तन करायला लोक काय काय शेलक्या शब्दात बोलतात त्याचाही अनुभव घ्यायचा. म्हणून कीर्तनकारानं सुद्धा बोलत असताना आपण वागतोय कसा आणि बोलतोय कसा याचं भान ठेवलं पाहिजे. हा महाराज, का इथं बोलत असताना, इथं मला वाटतं बरं का, समजा मी तिकडं कवठ्याला आलो, कवठेकडची कंपनी येतात, तिकडं आल्या मी काही तुम्हाला मोठ्यापणा सांगितलं तरी तिकडे खपून जाईन का? कमीत कमी तुम्हाला माझा 7-12 तर माहित नाही. इथं राखातली नावं बी माहिती त्यांना, त्याच्यामुळे लय अवघड आहे महाराज. हा, इथं बोलणं जरा कठीण आहे महाराज, पण तरी मी धाडसानं बोलतो गड्या.
आई बाप्पा सांभाळाच हे अडचण बोलण्याचं कारण कमीत कमी तुम्हाला भिवून का होईना पण आम्ही सांभाळतोय. काय 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 मी म्हणतो तुम्हाला सांगण्यासाठी का होईना. माझं तर वैयक्तिक मत आहे बरं का, ते वैयक्तिक सांगतोय महाराज. कमीत कमी लोकांना भिवून तरी काय काय गोष्टी आपण केल्या पाहिजे. भिवून तरी म्हणतोय मी, म्हणजे किमान आपल्याला लोक नाहीत मनात इच्छा नसेल ना एखाद्याच्या तर नका करू, पण किमान भाऊ लोक आपल्याला नावं हा ठेवतील म्हणून तरी, बरोबर ना, म्हणून तरी. आणि बघा कसं असतं, मी म्हणतो कोणत्या का दृष्टीने होईना पण तुम्ही एखादं काम चांगलं केलं ना, मी म्हणतो लोकांना समाजाला भिवून जरी आई बाप्पा सांभाळले तरी पुण्य ध्यानात राहू द्या. का तुमचा हेतू जरी चुकीचा असेल ना तरी कार्य महत्वाचं आहे. बघा गावबाच्या जीवनात गावबाचा हेतू काय होता. नाथ महाराजांच्या घरी फक्त गावबाचा हेतू होता काय मिळावं, हेतू जेवण मिळावं हा होता. हेतू पारमार्थिक होता का नव्हता महाराज. हेतू फक्त एकच होता, मला पुरणपोळी खायला मिळाली पाहिजे. जरी हेतू पुरणपोळी खायचा होता तरी अधिकार मात्र अर्धभावार्थ रामायण लिहिण्याचा मिळाला का त्या दिशेनं वाटचाल केली महाराज. म्हणून माझं म्हणणे लोकांना भिवून का होईना पण काय काय गोष्टी महाराजांनी तरी म्हणजे आमच्यासाठी मी तुम्ही म्हणता ना तुम्ही तुमच्या बोलताय आमचं बोलल्यावर तुम्हाला बरं वाटतं म्हणून तुमचं सांगूच का. हा काय काय म्हणतात नको सांगू भाऊ. बरं 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 चालतंय. ऐका काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवेती काय द्यावे त्यासी व्हावे उतराई ठेवितो हा बाई जीव थोडा. महाराज खरं तर संतांचे उपकार जीवनामध्ये एवढे आघात आहेत याच्यातून आपण काय होऊ शकत नाही. किमान संतांचे उपकार आपल्याला नाही, उपकार देवाचे उपकार माना. आणि हे सगळं करीत असताना प्रत्यक्ष नाही देव भेटला तरी आपल्या घरी प्रत्यक्ष आपलं विठ्ठल आणि आपली रखमाई म्हणजेच आपले आई बापा यांची सेवा करा. निश्चितप्रमाणे आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जाता जाता एवढं सांगल कडे सहज बोलू नये हे तो उपदेश करोनी साय असं शिकवित. संत महात्मे सहज बोलतात, संत महात्मे सहज बोलतात. संतांचा फार मोठा लय सायास करून उपदेश करतात असं काही नाही. बघा संत महात्म्यांचा सहज उपदेश सुद्धा जीवन बदलून टाकतो. मला वाटतं बघा इकडे सगळी ही मंडळी उभी आहेत, शंभू महादेव पालखी सोहळ्यातले कीर्तनकाराचे. खरं तर इथं मला वाटतं 10, 15, 20 कीर्तनकार आहेत सगळी. इथं काय फक्त एक कुणीतरी कीर्तन करावं म्हणून मी उभा आहे, नाही तर इथं काय कुणीही कीर्तन करू शकते. ही सगळी महाराज मंडळीची आहेत. महाराज यांच्याही जीवनामध्ये सहज उपदेश एका साधू महात्म्यांचा झाला. ते साधू महात्मे म्हणजे गुरुवर्य स्वानंद सुखनिवासी गुरु शंखनाजी महाराज. मला वाटतं सहज उपदेश काय करून जातो बघा. आज सहज उपदेश झालाय पण सहज उपदेश सुद्धा आज चांगल्या प्रमाणे परमार्थ तरी करू शकतो. याचं कारण एक आहे उपदेश महाराज. म्हणून जीवनामध्ये उपदेश झाला पाहिजे गड्या, उपदेश झाला पाहिजे. तोही कुणाचा झाला पाहिजे, शिहण्याचा झाला पाहिजे, चांगल्याचा झाला पाहिजे. मला वाटतं सहज बोलणे हे तो उपदेश करोनी साय असं शिकविते. आणि शेवटी जाता जाता भक्त आणि देव यांचं नातं कसं असतं. जगद्गुरु तुकोबाराय संतांचेच उपकार का मानतात. तर ज्याप्रमाणे इथं गाईचं आणि वासराचं रूप करून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तुका मने वाच हो तुका म्हणे वत्सा धेनो वेचचे ते तुका म्हणे वत्सा तुका तुका धेनो संभाळे दे काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी पावे उतराई काय द्यावे त्यासी काय द्यावे त्यासी काय जय जय वावे उठराई काय जय जय
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर माऊली काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवे ती काय द्यावे त्या शिवावी उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा प्रस्तुत कीर्तन रूपी शिवा सादर करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये काय वेडावाकडा शब्द गेला असेल तो माझ्या वाणीच्या दोष समजा. बरोबर आहे ते संत महात्म्यांचं, बरोबर आहे ते गुरुवरांचं कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना खरं तर उत्कृष्ट कीर्तनाला साथ करणारे एकाहुनी बळीरे सगळेच शंभू महादेव पालखी सोहळ्यातले सगळे कीर्तनकार गाणारे मंडळी. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी कीर्तनाला साथ केली ते आपल्या परिसराचं वैभव इकडं पुणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये खरं तर अत्यंत चांगल्या प्रकारचं एक कीर्तन या क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तिमत्व हरिभक्तीपरण युवा कीर्तनकार. अरे मोकळे काय हां हां सूचना आहे का? बरं 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 नाही नाही हां मला कुठंच काय दिसताना म्हणलं नक्की दिलंय कशासाठी महाराज ऐका महाराज कीर्तन रूपी सेवा सादर करत असताना उत्कृष्ट ज्यांनी गायनाची साथ केली ती हरिभक्तीपर्यंत युवा गायनाचार्य आणि युवा कीर्तनकार संभाजी महाराज पवार आणि आपले सगळीच मंडळीत. आता खरं तर सर्वांचंच नाव घेणं गरजेचं आहे पण शंभू महादेव पालखी सोहळ्यातले सगळे कीर्तनकार